नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण आपल्या पाश्चात्य राजकीय विचारवंत या पेपरमधल्या पहिल्या प्रकरणाला खऱ्या अर्थानं सुरुवात करणार आहोत. निकोलो मॅकियावेली हे ते प्रकरण आहे. यापूर्वीच्या भागामध्ये आपण पाश्चात्य राजकीय विचारांची पार्श्वभूमी नेमकी कशा पद्धतीची होती ते पाहिलं होतं. म्हणजे राजकीय विचार म्हणजे काय, राजकीय विचारांचा अभ्यास का करायचा, राजकीय विचारांच्या अभ्यासाचं महत्त्व नेमकं कशा पद्धतीचं आहे आणि राजकीय विचारांचा अभ्यास कशा प्रकारे करायचा या विषयाची चर्चा आपण मागच्या व्हिडिओमध्ये केलेली होती, मागच्या भागामध्ये केलेली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निकोलो मॅकियावेली हा आपल्या सिलेबसला असलेला पहिला विचारवंत आहे. पण त्याच्याही आधी पाश्चात्य राजकीय विचारांमध्ये एक विचारवंतांची फार मोठी साखळी आहे आणि ती पार्श्वभूमी नेमकी निकोलो मॅकियावेलीच्या आधी कशा पद्धतीची होती त्याविषयीची चर्चा आपण मागच्या व्हिडिओमध्ये केली होती. म्हणजे अगदी पायथागोरस, हेरोडोटसपासून ते सोफिस्ट विचारवंत सॉक्रेटिस, प्लेटो, ॲरिस्टॉटल यांच्या विचारांचा आपण थोडक्यात आढावा हा मागच्या भागामध्ये घेतलेला होता. आजच्या भागामध्ये आपण निकोलो मॅकियावेली याचा विचार अभ्यासणार आहोत. निकोलो मॅकियावेलीचा जो कालखंड आहे तो 1649 ते 1527 म्हणजे एका अर्थानं मध्ययुगीन कालखंड अशा पद्धतीचा तो कालखंड आहे. निकोलो मॅकियावेलीचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला काय कळणार आहे, म्हणजे आधुनिक राजकीय विचारांचं स्वरूप नेमकं कशा पद्धतीचं आहे ते हे प्रकरण अभ्यासल्यामुळे आपल्याला कळेल. मॅकियावेलीनं धर्म आणि राजकारणाची कशा पद्धतीनं फारकत केली एकमेकांपासून त्याविषयीचा धांडोळा आपल्याला घेता येऊ शकेल. तिसरं म्हणजे चांगला शासक, ज्याला आपण आदर्श शासक म्हणतो, तो आदर्श शासक कसा असावा म्हणून मॅकियावेलीनं सांगितलेली जी काही राजाची कर्तव्य आहेत किंवा राजाची कामं आहेत ती आपल्याला पाहता येतील आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये त्याची योग्यता जी होती ती तपासता येऊ शकेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मध्ययुगातला किंवा काय म्हणायचं त्याला मध्ययुगाचा शेवट करणारा आणि आधुनिक युगाचा प्रारंभ करणारा असा हा विचारवंत होता. त्यामुळे एक आधुनिक राजकीय विचारवंत किंवा आधुनिक राज्यशास्त्राचा जनक म्हणून मॅकियावेलीची ओळख जी आहे ती ओळख आपल्याला या निमित्ताने इथं होऊ शकेल. निकोलो मॅकियावेली जो होता त्याच्या बाबतीमध्ये अनेक नामाविधानं जी आहेत ती प्रसिद्ध अशा पद्धतीची आहेत. म्हणजे सगळ्यात ज्याला आपण काय म्हणूयात वादग्रस्त, म्हणजे जितका वादग्रस्त तितकाच कौतुकाला पात्र ठरलेला असा हा विचारवंत होता. मध्ययुगाचा शेवट करणारा आणि आधुनिक युगाचा प्रारंभ करणारा विचारवंत म्हणून त्याची म्हणजे त्याला गौरवलं जातं. त्याचप्रमाणे राज्यशास्त्रातला धूमकेतू म्हणून सुद्धा त्याला म्हटलं जातं. इटलीच्या राष्ट्रीय एकात्मतेचा पुरस्कर्ता, प्रतिनिधी त्याच्या मागे निकोलो मॅकियावेली मे 1469 मध्ये झाला. फ्लॉरेन्स इटलीतलं शहर आहे त्या शहरामध्ये एका प्रतिष्ठित गरीब घराण्यामध्ये त्याचा जन्म झाला. अभ्यासामध्ये त्याला उत्तम गती होती. वाचन उदंड अशा पद्धतीचं होतं. पण विद्यापीठीय पंडिती जीवनापेक्षा राजकीय घडामोडींचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याकडे त्याचा विशेष ओढा होता, विशेष कल होता. फ्लॉरेन्स गणराज्याच्या राजकारणामध्ये वयाच्या 29व्या वर्षापासून त्यानं भाग घ्यायला सुरुवात केली आणि तिथे तो लवकरच म्हणजे शासनातल्या दुसऱ्या स्थानापर्यंत जाऊन पोहोचला. अंतर्गत कारभाराबरोबर संरक्षण, परराष्ट्र संबंध, सैन्य प्रशासन याही जबाबदाऱ्या ज्या होत्या ते त्यांनी पार पाडल्या. परराष्ट्रांशी संपर्क ठेवण्याची जबाबदारी जी होती त्यावेळी विशेषतः मॅकियावेलीवरती होती. त्या काळी इटली हा देश अनेक राज्यांमध्ये विभक्त झालेला होता. त्यात काही गणराज्य होती, काही राजेशाह्या होत्या. त्या सर्वांशी प्रत्यक्ष संबंध आल्यामुळे मॅकियावेलीला सत्तेचे व्यवहार जे होते ते जवळून पाहता आले होते.
फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया अशा वेगवेगळ्या देशांशी दळणवळण ठेवण्याची आणि त्यांच्या राज्य पद्धतीचं निरीक्षण करण्याची संधी त्याला मिळाली या दरम्यान. आणि तिथल्या राजकीय संस्था, त्यातली जी कटकारस्थानं जी असतात त्यांचं तो सूक्ष्म अवलोकन या कालखंडामध्ये करू शकला. फ्रान्स आणि स्पेन ही राष्ट्र संघटित आणि शक्तिसंपन्न होण्याचा तो कालखंड होता. आणि त्या काळात इटली छोट्या छोट्या राज्यांमध्ये विभागला गेला होता आणि ही छोटी छोटी राज्य जी होती ती आपापसातल्या संघर्षामुळे डबघाईला आलेली होती. विदेशी संकटांचा एकजुटीनं आपण मुकाबला केला पाहिजे आणि तरच आपलं अस्तित्व टिकून राहू शकेल, अशा पद्धतीची भूमिका कुठलंही राज्य घेऊ इच्छित नव्हतं किंवा तशा प्रकारची मानसिकता सुद्धा त्या कालखंडातल्या इटलीतल्या राजांची किंवा तिथल्या त्यावेळच्या शासकांची नव्हती. फ्रेंचांनी मिलान शहर बळकावलं होतं इटलीतलं आणि स्पेननं नेपल्स शहर बळकावलेलं होतं. त्यामुळे फ्लॉरेन्सला आपलं गणराज्य सुद्धा टिकवणं अवघड होऊन बसलं होतं. अशा प्रकारची परिस्थिती त्या कालखंडामध्ये होती. त्यामुळे त्या कालखंडातल्या ज्या घडामोडी होत्या त्या घडामोडींमध्ये मॅकियावेली सक्रिय होता आणि फ्लॉरेन्समधल्या गणराज्यामध्ये पूर्वी ज्यांना बरखास्त केलेला असा मेडिची नामक एक घराणं 1512 साली स्पेनच्या साहाय्यानं पुन्हा फ्लॉरेन्सच्या सत्तेवरती आला. मॅकियावेली हा आधीच्या फ्रान्स धार्जिण्या सरकारचा समर्थक किंवा चाकर असल्यामुळं त्यावेळेला त्याचं सचिवपद जे होतं शासनातलं ते गेलं आणि वर्षभर त्याला कैदेत म्हणजे बंदिवास ज्याला आपण म्हणतो तुरुंगवास तो भोगावा लागला. त्यानंतर मेडिची घराण्याविरुद्ध झालेल्या कटामध्ये तो सामील असल्याचा आरोप त्याच्यावरती ठेवण्यात आला आणि त्यामुळे त्याला पकडून मेडिची सरकारनं खूप छळलं. काही काळानंतर तो निर्दोष आहे असं आढळलं आणि त्यामुळे त्याला मुक्त करण्यात आलं. पण मुक्त करत असताना एक अट त्याच्यावरती घातली गेली, ती म्हणजे त्यानं सार्वजनिक जीवनातनं निवृत्ती घेतली पाहिजे. मॅकियावेलीनं ती मान्य केली आणि सार्वजनिक जीवनातनं निवृत्त होऊन तो आपल्या शेतामध्ये निवांत राहत होता. अशा निर्वासित अवस्थेमध्ये तो मरेपर्यंत 15 वर्ष राहिला आणि तिथंच त्यानं आपलं महत्त्वपूर्ण असं लेखन केलं असं आपल्याला म्हणताना येईल. आता त्यांनी जे काही लेखन केलं त्याची ग्रंथसंपदा या स्लाईडमध्ये तुम्हाला दिसते. मॅकियावेलीचे जे गाजलेले ग्रंथ होते त्याच्यामध्ये दी प्रिन्स, त्याचं छायाचित्रसुद्धा मी तिथे तुम्हाला टाकलेलं आहे. त्याच्यानंतर दी डिस्कोर्सेस, हे 2 सगळ्यात जास्त महत्त्वाचे ग्रंथ आहेत. दी प्रिन्समध्ये राज्य, राजाची कर्तव्य या संदर्भामध्ये त्यांनी विचार केलेला आहे आणि दी डिस्कोर्सेस या ग्रंथामध्ये त्यानं वेगवेगळ्या राज्य पद्धतींची तुलना करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यातून काही निष्कर्ष काढलेले. त्याच्या व्यतिरिक्त आर्ट ऑफ वॉर, त्याच्यानंतर हिस्ट्री ऑफ फ्लॉरेन्स असे ग्रंथ त्यानं लिहिले आणि मांद्राझोल नावाचं एक नाटकसुद्धा त्यानं लिहिलं. या सगळ्या लेखनामध्ये त्याचा राजकीय विचार जो आहे तो विखुरलेला आहे. राजकीय विचारांची सुसंबद्ध आणि सूत्रबद्ध अशी मांडणी त्यानं काही एकाच ग्रंथात केली अशातला भाग नाही. मॅकियावेली हा आदर्श चिंतनाच्या किंवा स्वप्नरंजनाच्या क्षेत्रात रमणारा प्रतिभावंत नव्हता. त्याला प्रत्यक्ष राजकीय जीवनातल्या धकाधकीचा निरीक्षक म्हणजे किंवा तो एका अर्थाने तो त्या धकाधकीचं निरीक्षण करणारा चिंतक विचारवंत असा होता. त्याचे राजकीय विचार जे होते ते संघर्षातून किंवा त्याला आलेल्या जिवंत अनुभवातून साकार झालेले होते. नैतिक भावनेला उदंड असं किंवा काय म्हणायचं त्याला, नैतिक भावनेला प्राधान्य देऊन केलेली जी बौद्धिक मीमांसा त्या कालखंडामध्ये होती, त्या बौद्धिक मीमांसेच्या स्वरूपातली प्राचीन राज्यशास्त्र किंवा धर्माला केंद्रस्थानी ठेवून मांडणी करणारं मध्ययुगीन राज्यशास्त्र, या दोघांपेक्षाही निराळं आणि आधुनिक काळातील राजकीय वास्तवाशी अधिक जुळवून घेणारं नवं राज्यशास्त्र निर्माण करण्याचं श्रेय
हे विशेषतः आपल्याला मॅकियावेलीला द्यावं लागतं. म्हणजे त्याच्याविषयी अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचा गौरव केलेला आहे. आता भाष्यकार असं म्हणतात की इतर कोणत्याही राजकीय विचारवंतांपेक्षा मॅकियावेलीच्या राजकीय विचारांवरती त्याच्या काळाचा फार सखोल असा ठसा उमटलेला आहे. मी पहिल्यापासून असं म्हणतो की प्रत्येक विचारवंत हा त्या काळाचं किंवा तत्कालीन परिस्थितीचा अपत्य असतो. त्याप्रमाणे मॅकियावेलीसुद्धा त्या काळाच्या परिस्थितीचा अपत्य होता असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. कारण तो जेव्हा सार्वजनिक जीवनामध्ये क्रियाशील झाला होता, ती जी वेळ होती ती वेळ शासन मग ते कुठल्याही क्षेत्रातलं असो, राजकीय क्षेत्रातलं असो किंवा धार्मिक क्षेत्रातलं असो, ते नियंत्रित असलं पाहिजे किंवा ते निरंकुश असता कामा नये, ते मर्यादित असावं. अशा पद्धतीचा विचार मांडणारी एक कॉन्सिलिएटरी मुवमेंट, ज्याला परिषदीय चळवळ म्हटलं जातं, ती परिषदीय चळवळ संपुष्टात आलेली होती. इंग्लंड, फ्रान्स, स्पेन असे जे देश होते त्या देशातील सरंजामांची किंवा त्यांनी निर्माण केलेल्या मंडळांची सत्ता काढून घेऊन शक्तिसंपन्न किंवा निरंकुश अशा राजेशाह्या स्थापन झालेल्या होत्या. आणि त्या तुलनेमध्ये आपल्या देशाची दुरावस्था जी होती ती मॅकियावेलीला सगळ्यात जास्त अस्वस्थ करत होती. राज्यकर्ते, मेडिची घराणे किंवा समस्त इटलीतली जी काही लोकं होती त्यांना जागं करण्याचं आवाहन किंवा जागं होण्याचं आवाहन तो आपल्या लेखनातनं करत होता. इटलीचं एकत्रीकरण व्हावं, ते राष्ट्र समृद्ध व्हावं, ही जी तळमळ होती ती त्याला लागून राहिलेली होती. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो वाटेल ते करायला तयार होता किंवा त्याची हरकत नव्हती असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणजे त्या संदर्भातच आपल्याला मॅकियावेलीचं राजकीय चिंतन जे आहे ते अभ्यासायचं आहे. आता मॅकियावेलीच्या राजकीय विचारांना आपण सुरुवात करण्यापूर्वी मॅकियावेलीचा विचार नेमका कोणत्या गोष्टींवरती आधारलेला आहे त्याचा विचार करणार आहोत. म्हणजे मॅकियावेलीचा मनुष्य स्वभावाचा विषयीचा नेमका विचार काय आहे किंवा मनुष्य स्वभावाविषयीचा त्याचा सिद्धांत नेमका कशा पद्धतीचा आहे त्याचा विचार आपण आजच्या या भागामध्ये विशेषतः करणार आहोत. मॅकियावेलीचा संपूर्ण राजकीय विचार जो आहे त्या राजकीय विचारांच्या मुळाशी त्याच्या मानवी स्वभावाविषयीचा सिद्धांत असल्याचं आपल्याला दिसतं. त्याचं असं मत होतं, म्हणजे त्यानं दी प्रिन्समध्ये 17व्या प्रकरणामध्ये मनुष्य स्वभावाविषयी वर्णन केलेलं आहे. त्याचं असं मत होतं की मनुष्य हा अत्यंत स्वार्थी आणि दुष्ट आहे. तो जी काही सामाजिक किंवा राजकीय कृत्य करतो ती स्वार्थानं प्रेरित असतात. मगाशी मी म्हटलं तसं दी प्रिन्सच्या 17व्या प्रकरणामध्ये तो हे मनुष्य स्वभावाचं वर्णन करत होता. आणि त्यामुळे मनुष्याबद्दल तो असं म्हणतोय की सर्वसाधारणपणे मनुष्याबद्दल असं म्हटलं जातं की तो कृतघ्न आहे, चंचल आहे, दांभिक आहे, भित्रा आहे, लोभी आहे. आणि जोपर्यंत तुम्ही त्याचं कल्याण करत असता तोपर्यंत सर्वस्वी तो तुमचा असतो. म्हणजे हे 17व्या प्रकरणामध्ये जेव्हा तो असं म्हणतोय तेव्हा तो राजाला उपदेश करत होता की मनुष्य हा दुष्ट आहे, कृतघ्न आहे, चंचल आहे, दांभिक आहे, दांभिक म्हणजे खोटारडा, भित्रा आहे, लोभी आहे. म्हणजे तो अधिक स्वार्थाला जपतो. स्वार्थ हाच त्याच्या जीवनाचा म्हणजे काय म्हणायचं त्याला आपण एक घट्ट अशी वीण त्याच्याशी जोडली गेलेली आहे असं एकंदर त्याचं स्वरूप आहे. म्हणजे तो असं म्हणत होता की मनुष्य किती स्वार्थी आहे की तो वेळ प्रसंगी आपलं रक्त, संपत्ती, आयुष्य, पोरं बाळं काय वाटेल ते अर्पण करायला तयार होईल. कुठपर्यंत? जोपर्यंत स्वार्थ त्याचा साधला जातोय तोपर्यंत. जेव्हा स्वार्थ संपेल तेव्हा मात्र तो उलटा फिरलेला असेल. आपण नेहमी म्हणतो की उपकाराची फेड अपकारानं केली जाते बऱ्याच वेळेला. तर ती जी म्हण आहे तीच मॅकियावेली एकंदरीत मनुष्य स्वभावाच्या संदर्भामध्ये वापरतो आहे. आणि
तो राजाला हे सगळं सांगतोय, कारण इटलीतली त्या काळातली जी परिस्थिती होती ती परिस्थिती म्हणजे इटलीतली बजबजपुरी त्यानं बघितलेली होती आणि त्या बजबजपुरीला तो खरं कंटाळलेला होता. त्यामुळे एकच एक सर्वशक्तिमान असा राजा इटलीचं गेलेलं जे वैभव होतं, गतवैभव, ते पुन्हा परत मिळवून देऊ शकतो अशी त्याची धारणा झालेली होती आणि त्या धारणेतनं तो मनुष्य स्वभावाच्या संदर्भामध्ये किंवा त्याच्या एकंदर राज्यविषयक विचारांच्या संदर्भामध्ये बोलत होता. त्यामुळे तो असं म्हणजे त्याला जे काही अनुभव आले मनुष्याबाबतचे, माणसाबाबतचे, त्यांनी दी प्रिन्समध्ये राजाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की तो स्वार्थी आहे, अत्यंत स्वार्थी आहे, कृतघ्न आहे, म्हणजे उपकाराची फेड अपकारानं करणारा अशा पद्धतीचा आहे, चंचल आहे, त्याचं मन चंचल आहे, तो एका गोष्टीवरती स्थिर कधी राहू शकणार नाही, खोटारडा आहे, आज तुझ्याशी एक बोलेल दुसऱ्याची दुसरं बोलेल, अशा पद्धतीचा मनुष्याचा स्वभाव असतो. भित्र आहे, कारण स्वार्थ जोपर्यंत साधला जातोय तोपर्यंत तो साव असतो, पण स्वार्थाला धक्का लागला तर मग मात्र भीतीपोटी आपला स्वार्थ जपण्याचा प्रयत्न मनुष्य करेल आणि अत्यंत लोभी आहे. त्यामुळे जोपर्यंत तू त्यांचं कल्याण करत राहशील तोपर्यंत ते तुला आपला नेता मानतील. म्हणजे राजाला तो असा सल्ला देत होता की अशा माणसांपासून खरं तर सावध राहायला पाहिजे, कारण अशा माणसांना तू ओळखण्याचं कसं तुझ्याकडे असलं पाहिजे असं तो राजाला म्हणत होता. म्हणजे तो पुढे असं म्हणत होता की तुम्हाला ते आपलं रक्त देतील, संपत्ती देतील, आयुष्य देतील, पोरं बाळं देतील, काय वाटेल ते अर्पण करायला तयार होतील, पण स्वार्थ संपला की तुमच्या विरुद्ध विद्रोह करायला सुद्धा तो मागे पुढे पाहणार नाही. मनुष्य स्वार्थाला सर्वाधिक जपतो, त्याचा स्वार्थ सामाजिक जीवनामध्ये सिद्ध होतं हे त्याला कळतं. स्वार्थ कसा जपायचा याचं शिक्षण सुद्धा त्याला सामाजिक संस्थांमधनं मिळतं, म्हणून त्याला समाजाची आणि राज्याची आवश्यकता पडते. म्हणजे एका अर्थानं समाज किंवा राज्य का निर्माण झालं या प्रश्नाचं उत्तर तो मानवी स्वार्थामध्ये शोधण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून म्हणजे राजाला मॅकियावेली असा सल्ला देतोय की अशा माणसांचं प्रेम मिळवण्यापेक्षा त्यांच्या मनावरती जरब बसवण्याचा तू प्रयत्न केला पाहिजेस, आणि तो राज्यासाठी जास्त फलदायी किंवा जास्त महत्त्वाचा ठरू शकतो. कारण राजानं प्रिय होण्यापेक्षा भयप्रद होणं त्याला जास्त बिनधोक वाटत होतं, कारण स्वार्थी माणसं स्वार्थ संपताच प्रेमाचे बंध बिनदिक्कत तोडून टाकतात, हा त्याचा अनुभव होता. आणि शिक्षेवरती आधारित भय जे आहे ते मात्र झुगारून देणं स्वार्थापोटी माणसांना शक्य होत नाही. त्यामुळे जर भीती असेल त्यांच्या मनामध्ये तर ते तू म्हणशील ते काम करत राहतील, अन्यथा ते आपला स्वार्थ साधण्यासाठी वाटेल ते काम करायला तयार होतील. म्हणजे तू जोपर्यंत त्यांना पैसा देशील, ऐशोराम संपत्ती देशील तोपर्यंत ते तुझा उदो करतील, आणि ज्या दिवशी तू त्यांना हे देणं बंद करशील त्यावेळेला ते तुझ्या विरुद्ध बंड करायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. मॅकियावेलीला 2500 वर्षांपूर्वी मांडलेला हा जो विचार होता, हा विचार आजच्या काळाच्या संदर्भामध्ये जसाच्या तसा आपल्याला लागू होताना दिसतो बऱ्याच अंशी. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या ज्या काही घटना आहेत, आता उदाहरण सांगायचं झालं तर सरकारनं समजा टॅक्स वाढवला, सरकार जोपर्यंत टॅक्स वाढवत नाही तोपर्यंत आपल्याला ते बरं वाटत असतं, पण सरकारनं टॅक्स वाढवल्यानंतर मग मात्र लोक नाकं मुरडायला सुरुवात करतात. पेट्रोलचे दर वाढत नाहीत तोपर्यंत सरकारचा उदो करायला लोकांना आवडतं, पण पेट्रोलचे डिझेलचे दर वाढले की लोक रस्त्यावरती त्याच्या विरोधामध्ये आंदोलन करायला सुद्धा उतरतात. म्हणजे क्षणात फार वेळ जात नाही, जेव्हा मनुष्याच्या स्वार्थाला धक्का बसतो तेव्हा मनुष्य आपला स्वार्थ जपण्यासाठी वाटेल ते करायला तयार होतो. म्हणून तो राजाला असं म्हणत होता की शिक्षेवर आधारित असलेलं जी भय आहे ते त्याला झुगारून देता येत नाही. म्हणून शिक्षा किंवा भीती माणसाकडनं कोणतंही काम करून घ्यायचं जर असेल तर प्रेमापेक्षा भीतीचा वापर कर, असं तो राजाला सांगत होता. म्हणजे राजाबद्दल माणसांच्या मनामध्ये भीती असावी. जोपर्यंत लोक राजाला भीत राहतील तोपर्यंत ते राजावर प्रेम करतील आणि राजाच्या आज्ञांचं पालन करतील.
माणसाच्या भित्र्या स्वभावामुळं त्याला राज्याकडून संरक्षण पाहिजे आणि राज्य संरक्षण करतं म्हणून ते लोकांना हवं आहे. म्हणजे माणसाचा स्वार्थ समाजातच साधला जाऊ शकतो किंवा राज्यातच साधला जाऊ शकतो हे त्याला कळलं. रानोमाळ पूर्वी जो माणूस भटकत होता आणि एक प्रकारचं म्हणजे हॉब्सनं जी निसर्गावस्था रंगवलेली होती त्या निसर्गावस्थेचं वर्णन म्हणजे तो तर असं म्हणत का मनुष्य फार स्वार्थी आहे आणि चंचल आहे, दुष्ट आहे, हेच हॉब्सनं सुद्धा नंतरच्या कालखंडामध्ये सांगितलं. आणि म्हणजे त्या निसर्गावस्थेतला माणूस म्हणजे ती जी वजवज पुरी होती, नैसर्गिक कायद्याचा अर्थ म्हणजे निसर्ग नियम नव्हते, नैसर्गिक कायदा नव्हता, कोणत्याही प्रकारची संघटना नव्हती आणि कोणत्याही प्रकारची म्हणजे व्यवस्था अस्तित्वात आलेली नव्हती. अशा वेळेला बळी तो कान पिळी अशा प्रकारची व्यवस्था किंवा ज्याला मत्स्यन्याय ज्याला आपण म्हणतो, मत्स्यन्याय म्हणजे काय तर मोठ्या माशानं लहान माशाला गिळलं पाहिजे तरच त्याचा चरितार्थ चालणार असतो. अशा प्रकारची व्यवस्था की त्या व्यवस्थेमध्ये दुर्बलांना कोणत्याही पद्धतीचं महत्त्व नव्हतं किंवा त्यांची किंमत केली जात नव्हती. अशी जी व्यवस्था होती ती व्यवस्था सोडून माणसानं समाज निर्माण केला किंवा राज्य निर्माण केला, कारण त्याला शांतता हवी होती, सुव्यवस्था हवी होती, त्याचं कुटुंब त्याला सुरक्षित हवं होतं. म्हणजे त्याचं कुटुंब तो फक्त समाजामध्येच किंवा राज्यामध्येच सुरक्षित राहू शकतो हे त्याला चांगलं कळलेलं आहे. आणि समाजातच माणसाचा स्वार्थ साधला जाऊ शकतो असं मॅकॅव्हेली म्हणतो. याचाच अर्थ आता मी नेहमी उदाहरण असं सांगतो की आम्ही लहान मुलं बघा सगळी निरागस असतात, गोंडस असतात, त्यांना काहीही खरं तर माझं तुझं ही काही कल्पना नसते, काही माहीत नसतं. आपण त्यांना शिकवत असतो काय करायचं काय नाही करायचं. आई शिकवते, वडील शिकवतात, आजूबाजूची मित्रमंडळी शिकवतात स्वार्थ कशा पद्धतीनं जपायचा असतो. म्हणजे अमुक एखादी गोष्ट मला दिलीस तर मी तुला चॉकलेट देईन किंवा खाऊ देईन असं जेव्हा आपण त्यांना सांगतो तेव्हा त्यांना तो स्वार्थ, त्यांना त्यांच्या आवडीच्या वस्तू त्याचं लालच ज्याला आपण म्हणतो ते आपण त्यांना शिकवत असतो. म्हणजे एका अर्थानं समाजातच माणसाच्या स्वार्थाचं शिक्षण होतं असं मॅकॅव्हेलीचं म्हणणं होतं. आणि म्हणजे समाज किंवा राज्य याच्यामध्ये माणसाचा स्वार्थ जपला जाऊ शकतो म्हणून त्याला राज्य हवं आहे. म्हणजे तू काहीतरी वेगळं करतो आहेस म्हणून तुझ्यासाठी ते राज्य स्वीकारतील किंवा समाजाची बंधनं स्वीकारतील असं नाही, तर त्यांचा स्वार्थ त्याच्यामध्ये साधला जातोय म्हणून ते सामाजिक किंवा कायद्याची जी काही बंधनं आहेत ते स्वीकारतात असं त्याचं म्हणणं होतं. आणि साधं आहे, सरळ आहे. आपण साधं उदाहरण तुम्हाला सांगतो याच्यामध्ये की जर वाहतूक नियंत्रण करणारा सिग्नल यंत्रणा जर माझं संरक्षण करते असं मला वाटतं तरच मी लाल सिग्नल बघितल्यानंतर थांबतो, कारण त्याच्यात माझा स्वार्थ आहे. कारण मी लाल सिग्नल बघून जर थांबलो नाही तर माझा ॲक्सिडेंट होईल ही भीती मनामध्ये असते. हा स्वार्थ आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे नियम जे आहेत किंवा कायदे जे आहेत त्यातून आपला स्वार्थ साधला जाऊ शकतो हे प्रत्येक मनुष्याला कळलं आहे आणि म्हणून मनुष्य समाज किंवा राज्याचे कायदे पाळतो असं मॅकॅव्हेलीचं म्हणणं होतं. मॅकॅव्हेली आणखीन असं म्हणत होता की माणसं सामान्यतः दुबळी आहेत, अज्ञानी आहेत, दुष्ट असतात आणि गरज पडते तेव्हा ती सुष्ट बनतात. म्हणजे वरवरच्या देखाव्यांना माणसं सहज बोलतात. राजानं लोकांच्या या दोषाचा अचूक फायदा करून घेतला पाहिजे असं त्याचं म्हणणं होतं. आणि तो आणखीन असं म्हणत होता की तो मनुष्य हा लोभी आहे, त्याला निसर्गतः संपत्तीची अभिलाषा असते. संपत्ती आणि जीवनाचं रक्षण करणारं शासन जे स्थिर होतं त्याच्यामध्ये मनुष्याचा स्वार्थ दडलेला आहे. तो असं म्हणतो की मनुष्य अत्यंत लोभी आहे, कायम असंतुष्ट असतो, त्याच्या वासना कधीच तृप्त होऊ शकत नाही आणि वासना पूर्तीसाठीच तो जन्मभर धडपडत असतो. त्या सगळ्या वासनांच्या मुळाशी आत्मसंरक्षणाची किंवा जगण्याची वासना असते आणि त्यासाठी प्राथमिक गरजा भागवण्याला मनुष्य जास्त प्राधान्य देत असतो. आता हे आपल्याला रोजच्या व्यवहारामध्ये आहेच.
एखाद्याला जर 100 रुपये मिळाले तर तो त्या 100चे 200 कसे होतील, 200चे 400 कसे होतील, 400चे 4,000, 4,000चे 40,000, 40,000चे 4,00,000, आकडा वाढत जातो, कमी होत नाही. म्हणजे तिथे स्वार्थ आहे, प्रत्येक ठिकाणी स्वार्थ आहे. त्याची वासना कधीच तृप्त होणार नाही. मला सायकल मिळत नसेल तर सायकल कशी मिळेल, सायकल मिळाली की गाडी पाहिजे, बाईक मिळाली की 4 चाकी गाडी हवी, 4 चाकीमधली पुन्हा लक्झरियस हवी. आपल्या वासना ज्या आहेत त्या अनंत पद्धतीनं अशा वाढत जातात. म्हणजे आजचे राजकीय नेतेसुद्धा आपल्या मुलाबाळांसाठी करोडो रुपयाची संपत्ती गोळा करतात. आज लाखो करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करून संपत्ती गोळा करून सुद्धा त्यांची हाव मिटत नाही. आणि बेकायदेशीर संपत्ती गोळा करण्याकडे त्यांचा कल राहतो. त्याचं कारणही त्याच्यामध्येच दडलेलं आपल्याला दिसतं. कारण मनुष्याची प्राथमिक जी ही आहे गरज ती स्वार्थ आहे, असंच त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. आणि मग ह्या सगळ्यातून होतं काय, तर खाजगी संपत्ती बाळगण्याची वासना जन्म घेते. प्रिन्समध्ये मॅकियावेली असं म्हणतो की एक वेळ मनुष्य आपल्या बापाचा मृत्यू विसरेल, पण आपल्या संपत्तीतला वाटा विसरणार नाही. आता रोजच्या जीवनामध्ये जर आपण आपल्या आजूबाजूला जर बघितलं तर आपल्याला हा अनुभव कायमस्वरूपी येत असेल की आपल्या वडिलांचं 10वं कार्य म्हणजे दशक्रिया विधी व्हायच्या आधीच लोक संपत्तीची वाटणी करायला बसलेली साधारणतः दिसतात. हा आपला नेहमीचा अनुभव जो आहे तो जर बघितला तर मनुष्य किती स्वार्थी आहे हे सहज आपल्या लक्षात येण्यासारखं आहे. त्यामुळे तो जे म्हणत होता की एक वेळ म्हणजे मनुष्य एक वेळ आपल्या वडिलांचं मरण विसरेल, पण आपल्या पैतृक संपत्तीचं अपहरण तो कधीच विसरू शकत नाही. त्यामुळे राजानं माणसांना हवा तर मृत्यूदंड द्यावा, पण त्यांच्या संपत्तीचं कदापिही अपहरण करू नये असं तो राजाला सल्ला देत होता. की संपत्तीवरती माणसं जीवापाड प्रेम करत असतात, त्यामुळे ती संपत्ती तू कधीही हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नको. म्हणून मगाशी जे मी म्हणत होतो की एखाद्या गोष्टीवरती सरकारनं टॅक्स वाढवला की आपण त्याच्या विरोधामध्ये बोलायला सुरुवात करतो. का, तर आपल्या खिशाला चाट लागते म्हणून, कारण तिथे आपला स्वार्थ कुठेतरी कमी पडत असतो. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून एक वेळ तू त्यांना फाशी दिलंस तर तुला कोणी काही म्हणणार नाही, पण त्यांच्या संपत्तीचं जर तू अपहरण केलंस तर मग मात्र तुला नावं ठेवायला ते मागे पुढे पाहणार नाहीत. संपत्ती, स्वातंत्र्य आणि स्वराज्य यांची अभिलाषा जी आहे ती माणसाच्या मनामध्ये निर्माण होते. ती मुख्यतः आपल्या भौतिक स्वार्थाची पूर्तता करण्यासाठी, असं मॅकियावेलीचं म्हणणं होतं. दी प्रिन्समध्ये त्यानं हे सगळं मनुष्य स्वभावाविषयीचं चित्रण केलेलं आहे. डिस्कोर्सेसमध्ये सुद्धा त्यानं मनुष्य स्वभावाचं प्रतिपादन करताना तो वैफल्यग्रस्त आहे. आणि तो असं म्हणतो की मनुष्य प्राणी जो काही विचार करतो किंवा प्रेरित होतो ते भौतिक स्वार्थापोटीच. जर स्वार्थ नसेल तर तो काहीही करणार नाही. ठेविले अनंते तैसेची राहावे ही जी उक्ती आहे त्याप्रमाणे मनुष्य काम करत राहील. त्याला जर तशा पद्धतीचं भोगविलासी जीवन जगायची म्हणजे त्याला ती एक प्रकारची त्याच्यामध्ये काय म्हणते त्याला आसक्ती ज्याला आपण म्हणतो ती त्याच्यामध्ये आहे. आणि मानव प्राणी विचार करतो तो किंवा तो प्रेरित होतो किंवा तो जी काही कृती करत असेल ती भौतिक स्वार्थापोटी, हे सूत्र त्यानं डिस्कोर्सेसमध्ये पुढं नेलेलं आहे. फरक एवढाच होता डिस्कोर्सेसमध्ये लिहित असताना की कारण डी प्रिन्समध्ये तो लिहित होता तेव्हा त्यानं राजेशाहीचं वर्णन केलं होतं आणि डिस्कोर्सेसमध्ये तो गणराज्यात्मक शासनाचा म्हणजे आजच्या परिभाषेमध्ये आपण त्याला लोकशाही म्हणतो त्या गणराज्यात्मक शासनाची त्यानं डिस्कोर्सेस या ग्रंथामध्ये भलामण केलेली होती. आणि तो असं म्हणत होता की लोकशाही पद्धतीनं शासन जास्तीत जास्त लोकांना भौतिक भरभराटीची संधी देत असतं. राजेशाहीत मात्र सगळे लाभ जे असतात ते लाभ फक्त राजालाच मिळतात. लोकशाहीमध्ये ते सगळ्यांना मिळतात. आज आपण बघतोच आहोत सगळे ओरबाडून घेण्याकडेच आपल्या लोकांचा कल, सगळ्या लोकांचा, तुम्ही मी सगळेच कुणी जे असू ते सगळ्यांचा कल राहिलेला आहे. त्यामुळे स्वातंत्र्याची आकांक्षा सुद्धा लोक त्यासाठीच बाळगतात की राज्यसंस्था जेव्हा दुसऱ्या कोणाच्याही नियंत्रणाखाली नसते तेव्हा तिथली जी धनसंपदा असते ती झपाट्यानं वाढत गेलेली आपल्याला साधारणतः दिसते.
तेव्हा मॅकॅव्हलीचं असं मत होतं की भौतिक भरभराट हाच एक विचार लोकांच्या मनामध्ये राजकीय जीवनाला पायाभूत असतो. नैतिक बौद्धिक विकासाची जी आकांक्षा आहे किंवा चिरंतन मोक्षाची जी अभिलाषा आहे की ही प्राचीन आणि मध्ययुगीन काळात राज्य निर्मितीच्या समर्थनासाठी दिलेली कारणं आहेत. म्हणजे राज्य का निर्माण झालं असेल तर नैतिक किंवा बौद्धिक विकासाची माणसाची एक आकांक्षा होती, अपेक्षा होती, त्यातून राज्य निर्माण झालं असेल किंवा मग चिरंतन मोक्ष प्राप्तीसाठी माणसानं राज्य निर्माण केलेलं असेल. ही जी काही स्पष्टीकरणं पूर्वी दिली गेली होती ती स्पष्टीकरणं मॅकॅव्हलीने नाकारली. म्हणजे मॅकॅव्हली एक नवीन सिद्धांताची निर्मिती करत होता आणि त्या सिद्धांताची निर्मिती करत असताना त्यांनी मनुष्य स्वभाव हा केंद्रीभूत ठेवलेला होता. त्या मनुष्य स्वभावावरती त्यानं आपल्या राजकीय विचारांची मांडणी केलेली आपल्याला दिसते. मनुष्य स्वभाव हा अपरिवर्तनीय असतो. जगात सर्वत्र सर्व काळी माणसाचा स्वभाव एकसारखाच असतो असं त्याची भूमिका होती. म्हणजे तो इतका अपरिवर्तनीय आहे की अश्मयुगामध्ये त्यानं आपल्या स्वार्थासाठी जी कृती केली असेल तीच कृती तो आज सुद्धा करू शकतो. म्हणजे समजा अश्मयुगामध्ये त्याची संपत्ती हिरावून घेण्याचा कोणी जर प्रयत्न केला असेल तर माणसांनी मारामारी केली असेल, हिंसक कारवाया केल्या असतील. आज सुद्धा आपण मालमत्तेच्या पोटी खून, दरोडे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण रोज वृत्तपत्रातनं, टी व्हीवरनं रोजच्या रोज बातम्या बघतो की याचा खून झाला, त्याचा खून झाला, त्याला मारलं, ठेचून मारलं, गोळी मारली, काय जे असेल ते. म्हणजे इतका तो अपरिवर्तनीय आहे. जगात सर्वत्र सर्व काळी माणसाचा स्वभाव एकसारखा आहे. कुठेही जा, प्रत्येक ठिकाणी माणसातल्या ह्या चांगल्या वाईट जे गुण असतात ते गुण आपल्याला दिसतील. ही भूमिका मॅकियावेलीनं आपल्या म्हणजे एकंदरीत ह्याच्या संदर्भामध्ये मनुष्य स्वभावाच्या विचारांच्या संदर्भामध्ये मांडलेली आपल्याला दिसते. अर्थात हा सगळा जो काही विचार तो करू पाहत होता तो मी मगाशी म्हटलं तसं की मॅकियावेली हा तत्कालीन परिस्थितीचा अपत्य होता. इटलीतली त्या काळातली जी परिस्थिती होती त्या परिस्थितीच्या संदर्भामध्ये त्याला जे वाटत होतं ते तो लिहित होता दी प्रिन्समध्ये आणि दी डिस्कोर्सेसमध्ये. आणि त्यामुळे इटलीला जे गेलेलं वैभव होतं, इटलीचं गतवैभव जे होतं ते परत मिळवणं हाच एकमेव उद्देश त्याच्या डोळ्यासमोर होता. आणि त्या उद्देशाच्या पूर्तीसाठीच त्यानं दी प्रिन्स हा म्हणजे त्याचं जे लिखाण होतं ते खर्ची घातलेलं होतं. आणि म्हणून मग मनुष्य स्वभाव, कारण त्यावेळेला इटलीतली परिस्थिती एकंदर बजबजपुरी अशाच पद्धतीची होती. स्वार्थ बोकाळलेला होता. पोपनं इटलीची दुरावस्था केली या निष्कर्षापर्यंत मॅकियावेली येऊन पोचलेला होता. आणि त्यामुळे त्यानं धर्म आणि नीती किंवा धर्म आणि राजकारण यांची फारकत करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. अर्थात ह्या सगळ्या गोष्टींकडे तो जे बघत होता ते मनुष्याचा स्वार्थ या दृष्टिकोनातून बघत होता. त्यामुळे मॅकियावेलीनं जे काही चिंतन केलं मनुष्य स्वभावाच्या संदर्भातलं त्याचं परीक्षण करायचं झालं तर आपल्याला एक 4-5 मुद्दे सांगता येऊ शकतात. कारण त्याच्या विचारांवरती त्या काळामध्ये तत्कालीन परिस्थितीचा प्रभाव त्याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती होता. कारण इटलीच्या निरनिराळ्या गणराज्यांमध्ये संघर्ष चालू होता. फ्लॉरेन्स नगर राज्याचं तर फार मोठ्या प्रमाणावरती अधःपतन झालेलं होतं. केवळ इटलीच्या नागरिकांच्या स्वभावावरती आधारित मानवी स्वभावाबद्दलचा जो निष्कर्ष होता तो निष्कर्ष प्रस्थापित करण्याचा प्रयत्न मॅकियावेलीनं आपल्या विचारांमध्ये केलेला होता. पण मॅकियावेली मानवी स्वभावाविषयी जे काही म्हणत होता त्याला कोणत्याही पद्धतीचा शास्त्रीय आधार नव्हता. म्हणजे ही टीका त्याच्यावरती केली जाते आणि ती एका अर्थाने बरोबर आहे. कारण मॅकियावेलीने फक्त माणसाचा स्वार्थी स्वभाव बघितला, दुष्ट आहे, लोभी आहे, चंचल आहे, कृतज्ञ आहे, ही एक बाजू सांगितली. दुसरी चांगली बाजू सुद्धा आहे. म्हणजे जसे वाईट माणसं जगामध्ये आहेत तशी चांगली माणसं सुद्धा आहेत हे तो एका अर्थानं विसरलेला आपल्याला दिसतो.
दुसरी टीका त्याच्यावरती केली जाते, म्हणजे त्याची जी काही विचारसरणी होती ती निराशावादी विचारसरणी होती, की मनुष्य हा अत्यंत दुर्गुणी असतो असं समजून त्यानं मनुष्याच्या सद्गुणांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं होतं. एकंदरीत म्हणजे प्रेम, परोपकार, सहकार्य, सत्यनिष्ठा, राष्ट्रीयत्व या ज्या काही भावना आहेत मानवी स्वभावातल्या, त्या भावना मॅकियावेलीनं आपल्या विचारामध्ये कुठे लक्षात घेतलेल्या आपल्याला दिसत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे मॅकियावेली मनुष्य स्वभावाचा विचार जो मांडतोय तो मांडत असताना त्यांनी माणसावरतीच अविश्वास दाखवलेला आपल्याला दिसतो. कारण दंडशक्तीच्या सहाय्यानं किंवा कायद्यानुसार माणसाच्या प्रवृत्तीवरती अंकुश ठेवता येतो, म्हणून राजानं भीतीचा वापर करावा हा विचार सुद्धा एका अर्थानं अयोग्यच वाटतो. कारण माणसाकडून प्रेमानंच जास्त सहकार्य होऊ शकतं आणि भीतीतून अविश्वास किंवा असंतोष निर्माण होण्याची जास्त शक्यता असते. या गोष्टीकडे त्यानं दुर्लक्ष केलेलं आपल्याला दिसतं. आणखीन एक मुद्दा या संदर्भामध्ये आपल्याला महत्त्वाचा वाटतो तो म्हणजे त्याचा जो हा काही विचार आहे हा विचार विसंगत वाटतो. म्हणजे माणूस जर दुष्ट असेल तर मग राजाच्या हाती सर्वंकष सत्ता सोपवणं अयोग्य होईल, कारण सामर्थ्यवान राजा हा सुद्धा शेवटी माणूसच आहे. म्हणजे मॅकियावेलीच्या तत्वज्ञानामध्ये एका अर्थानं परस्पर विसंगती आढळते. अशा प्रकारची टीका त्याच्यावरती होते. आणखीन एक गोष्ट म्हणजे त्याच्याकडे व्यापक दूरदृष्टी ज्याला आपण म्हणतो त्याचा अभाव होता अशी सुद्धा टीका त्याच्यावरती केली जाऊ शकते. कारण इटलीतली तत्कालीन सामाजिक राजकीय परिस्थितीच्या आधारावरती तो मनुष्य स्वभावाचं वर्णन करतो आहे आणि त्यामुळे फक्त इटली हेच आपलं विश्व आहे ह्या भूमिकेतनं त्यानं मनुष्य स्वभावाच्या संदर्भातला विचार मांडला. पण त्याच्या पलीकडे तो कुठे गेलेला आपल्याला दिसत नाही. आणि सगळ्यात म्हणजे शेवटचा मुद्दा आपल्याला असं म्हणता येईल की मॅकियावेलीनं संपत्तीबद्दलचे विचार जे मांडलेले आहेत ते अवास्तव आहेत. त्यानं कौटुंबिक जीवनातल्या परस्पर संबंधांचाही विचार केला नाही. म्हणजे हीन मनुष्य स्वभावाच्या सानिध्यात आल्यानंतर असे विचार निर्माण होऊ शकतात. म्हणजे त्यानं मनुष्य स्वभावाचं केलेलं विवेचन जे आहे ते सत्सद विवेक बुद्धीनं केलंय असं वाटत नाही. अर्थात एकंदरीत मॅकियावेलीच्या मानवी स्वभावाच्या विचारांमध्ये जरी काही उणिवा असल्या तरी सुद्धा त्यानं ते जे काही विचार मांडलेले आहेत ते काळाच्या संदर्भामध्ये मांडलेले होते आणि त्या कालखंडामध्ये इटलीची जी एक अवनत परिस्थिती होती त्या अवनत परिस्थितीतून इटलीला पुन्हा उन्नत अवस्थेकडे नेणं, त्याचं जे म्हणजे संचित होतं इटलीचं ते त्यांना इटलीला परत मिळवून देणं या एका ध्येयानं तो प्रेरित झालेला होता. त्यामुळे त्याला इटलीचं राष्ट्रीय एकात्मता जास्त महत्त्वाची वाटत होती. इटली हे राष्ट्र म्हणून शक्तिसंपन्न म्हणून जगामध्ये उभं राहिलं पाहिजे हा विचार, राष्ट्रवादी विचार ज्याला आपण म्हणतो, तो त्याच्या मनामध्ये होता आणि त्यामुळे त्यानं अशा पद्धतीची एक मांडणी केली असं आपल्याला म्हणता येईल. एकंदरीत त्याचा जो राजकीय विचार आहे तो सगळा राजकीय विचार हा मनुष्य स्वभावावरती बेतलेला आहे. त्यामुळे मनुष्य स्वभावाबद्दल त्याचं मत काय होतं हे जाणून घेतलं तरच मग राज्य का निर्माण झालं, राजाची कामं नेमकी कोणत्या पद्धतीची आहेत आणि त्यानं धर्म आणि राजकारणाची फारकत करण्याचा का प्रयत्न केला या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळू शकतात. मध्ययुगामध्ये पोपनं जी काही दादागिरी सुरू केलेली होती त्याला लोक कंटाळलेली होती. राजाविरुद्ध पोप अशा पद्धतीचा संघर्ष होता, तसाच प्रजाविरुद्ध पोप अशाही पद्धतीचा संघर्ष होता आणि ह्या त्रिकोणी संघर्षामध्ये नेमकं इटलीचं भवितव्य काय असेल त्या प्रश्नाचा वेध घेत असताना इटलीनं आपल्या मॅकियावेलीनं आपल्या विचारांची मांडणी केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला मॅकियावेलीच्या विचारांकडे बघावं लागेल हे निश्चित आहे. आज आपण इथेच थांबू आणि पुढल्या भागामध्ये मॅकियावेलीचे धर्मासंबंधितले किंवा धर्म आणि राजकारणाच्या संदर्भात त्याचे नेमके कोणते विचार होते ते आपण